कित्येक लोकांच्या आयुष्यात दुखवटा हा चालूच असतो, एका मागे एक त्यांच्या आयुष्यात दुःख येतच असतात. त्यांच्या आयुष्याविषयीचं हे कंप्लेनिंग कधी थांबतच नाही. त्यांच्या इच्छा अपेक्षा काहीच मनासारखं त्यांचं काही घडतच नाही. त्यांचा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य सगळं काही नैराश्याने भरलेलं असतं. प्रत्येक क्षणी त्यांना फक्त एक काळोखच दिसत असतं. हे सगळं घडण्यामागचं फक्त एकच कारण असतं आणि ते म्हणजे ते तर्कशुद्ध वागत नाहीत. जे तर्कशुद्ध आहे त्या गोष्टी त्या करत नाहीत. ते कधीच स्वतःच्या विचारशक्तीला विचारत नाहीत की इथे योग्य काय आहे, इथे पुढच्या व्यक्तीचा, परिस्थितीचा स्वभाव काय आहे आणि त्यानुसार मी कशी वागणूक ठेवली पाहिजे, यात माझ्या नियंत्रणात काय आहे आणि कशाबद्दल मी अपेक्षा सोडून सगळं नकारात्मक घडल्यावर त्यासाठी कसं तयार व्हायचं, अशा प्रकारचे प्रश्न ते कधीच स्वतःला विचारत नाही. सगळं काही नशिबावर सोडून फक्त चांगलंच घडेल या अपेक्षेने ते भविष्याकडे पाहत असतात. किंवा स्वतःची जर कुठे चूक होत असेल तर त्याकडे देखील ते पूर्णपणे दुर्लक्ष करत असतात. हे सगळं टाळता येईल. तुम्ही एक समाधानी व्यक्ती बनू शकाल. परिस्थिती कितीही वाईट असली तरी त्यात तुम्ही एक आनंदी व्यक्ती बनू शकाल. फक्त तुम्हाला तुमच्या विचारशक्तीचा वापर करावा लागेल. तुम्हाला काय योग्य आणि काय अयोग्य हे कठोरपणे पाहावं लागेल आणि त्यानुसार स्वतःला वागण्यासाठीची जी शिस्त आहे ती शिस्त तुम्हाला लावावी लागेल. कोणत्याच बाह्य गोष्टीला इतकं जीव लावू नका की तिच्याशिवाय तुमचं जगणं देखील कठीण होऊन जाईल. ह्या बाह्य गोष्टी म्हणजे तुमचा पैसा, प्रतिष्ठा, जवळची लोक, हे सगळं काही नशिबावर अवलंबून असतं. पण जेव्हा तुम्ही स्वतःच्या सुखाला या सगळ्यांपासून वेगळं करता तेव्हा तुम्हाला एक स्पष्टता मिळेल तुमचं खरं सुख काय याबद्दलची. आणि जेव्हा तुम्ही हे खरं समाधान मिळवाल तेव्हा ते समाधान तुमचं वाईट नशीबही तुमच्याकडून काढून घेऊ शकणार नाही. धन्यवाद.